नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल? तर नुकतंच संयुक्त राष्ट्राने जागतिक लोकसंख्या अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि त्यानुसार 2023 या वर्षापर्यंत म्हणजेच पुढच्या वर्षापर्यंत भारत जगामधील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार आहे. पर्याय क्रमांक दुसरा 2023 याचं योग्य उत्तर आहे. तर जागतिक लोकसंख्या दिनी म्हणजेच 11 जुलैला संयुक्त राष्ट्राचा जागतिक लोकसंख्या शक्यता अहवाल 2022 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या अहवालानुसार लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत 2023 मध्ये प्रथम क्रमांकावरती पोहोचणार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये जगाची लोकसंख्या जी आहे ती 800 कोटीपर्यंत जाणार आहे असंही या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सध्या चीनची जी लोकसंख्या आहे ती 142 कोटी 60 लाखापर्यंत आहे आणि भारताची लोकसंख्या 141 कोटी 20 लाखांपर्यंत आहे. मात्र 2050 मध्ये भारताची लोकसंख्या वाढून 166 कोटी 80 लाखापर्यंत असणार आहे. तर चीनची लोकसंख्या त्यावेळी 131 कोटी 70 लाखापर्यंत म्हणजे 2050 मध्ये असणार आहे. याचाच अर्थ काय आहे, तर भारताच्या लोकसंख्येचा वेग वाढलेला असेल तर चीनच्या लोकसंख्या वाढीचा वेग मात्र कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर चीनची लोकसंख्या देखील कमी झालेली पाहायला मिळणार आहे 2050 वर्षामध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे 2037 मध्ये मध्य आणि दक्षिण आशिया हे प्रदेश जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे प्रदेश देखील असणार आहेत असं या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे या अहवालानुसार 2030 मध्ये जगाची लोकसंख्या ही 850 कोटी तर 2050 मध्ये जगाची लोकसंख्या 970 कोटीपर्यंत तर 2100 या वर्षामध्ये जगाची लोकसंख्या 1000 कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज या अहवालामध्ये सांगण्यात आलेला आहे. तर हे सर्व मुद्दे या अहवालाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे आहेत आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. नासाच्या कोणत्या दुर्बिणीने पहिल्यांदाच अवकाशाचे रंगीत फोटो पाठवले आहेत? तर नासाची जेम्स वेब ही दुर्बीण अवकाशामध्ये पाठवण्यात आलेली आहे आणि तिने आता नुकतेच पहिल्यांदाच अवकाशाचे रंगीत फोटो पाठवलेले आहेत. पर्याय क्रमांक चौथा जेम्स वेब याचं योग्य उत्तर आहे. तर या दुर्बिणीनं पाठवलेली रंगीत चित्र जी आहेत त्यांची नावं आपण लक्षात ठेवायची आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे सदर्न रिंग. सदर्न रिंग हा वायू आणि धुळीचा एक महाकाय गोळा आहे जो सतत मोठा होतो, त्याचं चित्र पाठवलेलं आहे. त्यानंतर दुसरा चित्र जे आहे ते स्टीफन क्विंटेंट याचं आहे, जे की सर्वात पहिला लहान दीर्घिकांचा समूह आहे जो मानवाला सापडलेला आहे. आणि तिसरं जे चित्र आहे ते तेजोमेघाचं आहे, करीना नेब्युला नावाचा तेजोमेघ जो की मुळात हबल दुर्बिणीच्या सर्वात पहिल्या लक्ष्यांपैकी एक होता, त्याचं एक चित्र या दुर्बिणीने पाठवलेलं आहे. अशा प्रकारे या 3 चित्रांची नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत जे की जेम्स वेब या दुर्बिणीने पहिल्यांदाच पाठवलेली आहेत, जे की रंगीत फोटो आहेत. आणि जेम्स वेब ही दुर्बीण जी आहे ती अंतराळ दुर्बीण आहे, जिला नासाकडून 25 डिसेंबर 2021 रोजी लॉन्च करण्यात आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सलग 13 T20 क्रिकेट सामने जिंकणारा पहिला कर्णधार कोण बनला आहे? तर सलग 13 वेळा T20 क्रिकेट सामने जिंकण्याचा विक्रम जो आहे तो भारताचा कर्णधार रोहित शर्माने केलेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा रोहित शर्मा याचं योग्य उत्तर आहे. तर सलग 13 T20 सामने जिंकणारा रोहित शर्मा हा पहिलाच कर्णधार ठरलेला आहे. त्याचबरोबर त्यानं एकदिवसीय सामन्यामध्ये देखील 250 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील केलेला आहे आणि त्यामध्ये तो पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. तसंच इंग्लंड या संघाविरुद्ध सर्वाधिक 7 अर्धशतकं आणि 7 शतकं करणारा देखील रोहित शर्मा हा पहिलाच खेळाडू बनला आहे. आणि त्यानं गेल्या 5 वर्षामध्ये जगामध्ये सर्वाधिक 126 षटकार देखील मारलेले आहेत. तर हे सर्व विक्रम रोहित शर्माच्या बाबतीमध्ये महत्वाचे आहेत. तर हे सर्व तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आणि यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, मिसेस युनिव्हर्स डिव्हाइनचा मुकुट कोणी जिंकला आहे? तर मिसेस युनिव्हर्स डिव्हाइनचा मुकुट जो आहे तो भारताच्या पल्लवी सिंग यांनी जिंकला आहे. पर्याय क्रमांक तिसरा पल्लवी सिंग याचं योग्य उत्तर आहे. तर पल्लवी सिंगने दक्षिण कोरिया या ठिकाणी झालेल्या जागतिक दर्जाच्या मिसेस युनिव्हर्स डिव्हाइन स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 110 देशांच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि त्यामध्ये भारताच्या पल्लवी सिंग या विजयी राहिलेल्या आहेत. पल्लवी सिंग यांचा कानपूरमध्ये जन्म झालेला आहे आणि त्यांनी मिसेस इंडिया शी इज इंडिया या संस्थेने आयोजित केलेल्या आशिया स्तरावरील स्पर्धेमध्ये 2021 मध्ये
मिसेस इंडो एशिया युनिव्हर्सचा किताब देखील जिंकलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे त्यांनी मिसेस इंडो एशिया युनिव्हर्सचा किताब हा जिंकलेला आहे आणि त्याचबरोबर आता त्या दक्षिण कोरिया या ठिकाणी झालेल्या मिसेस युनिव्हर्स डिव्हाइन स्पर्धेमध्ये देखील विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर आपण पर्यायाबद्दल माहिती पाहूया. सिनी शेट्टी ज्या आहेत त्या मिस इंडिया 2022 च्या विजेत्या आहेत. त्यानंतर मानसा वाराणसी ज्या आहेत त्या मिस इंडिया 2020 च्या विजेत्या आहेत आणि पल्लवी सिंग या मिसेस युनिव्हर्स डिव्हाइनच्या विजेत्या राहिलेल्या आहेत आणि रुबल शेखावत या मिस इंडिया 2022 च्या पहिल्या रनरअप राहिलेल्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. खेळाडूंना रोख पुरस्कार राष्ट्रीय कल्याण आणि निवृत्ती वेतनाच्या सुधारित योजनेचा शुभारंभ कोणी केला आहे? तर खेळाडूंसाठी असणारी रोख पुरस्कार राष्ट्रीय कल्याण आणि निवृत्ती वेतनाच्या सुधारित योजनांचा जो शुभारंभ आहे तो भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 अनुराग ठाकूर याचं योग्य उत्तर आहे. तर पंडित दीनदयाल उपाध्याय नॅशनल वेलफेअर फॉर स्पोर्ट्स पर्सन म्हणजेच NSDF ही स्कीम आणि मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन टू पेन्शन योजना या दोन योजनांची जी सुधारित आवृत्ती आहे ते आता ऑनलाईन करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि याचा शुभारंभ जो आहे तो भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेला आहे. त्याचबरोबर क्रीडा मंत्रालयानं dbtys sports.gov.in हे वेब पोर्टल देखील लॉन्च केलं आहे, जेणेकरून खेळाडूंना रोख पुरस्कारांच्या फायद्यांसाठी अर्ज करता येईल. आणि दुसरं एक म्हणजे NSDF साठी परस्पर संवादी वेबसाईट देखील सुरू करण्यात आलेली आहे, जिचं नाव nsdf.yas.gov.in हे आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जीएसटी मध्ये सुधारणा आणि अपील न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर जीएसटी मध्ये सुधारणा आणि अपील न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते म्हणजे दुष्यंत चौटाला. पर्याय क्रमांक 2 दुष्यंत चौटाला याचं योग्य उत्तर आहे. तर वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेनं जीएसटी कायद्यामध्ये आवश्यक सुधारणा आणि जीएसटी अपील न्यायाधिकरण, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये GSTAT असं म्हणतात, ते स्थापन करण्यासाठी इतर कायदेशीर बदलांची शिफारस करण्यासाठी मंत्र्यांच्या 6 सदस्यीय गटाची किंवा समितीची स्थापना केलेली आहे. आणि या 6 सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी जे आहेत ते म्हणजे हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना या समितीचं अध्यक्ष करण्यात आलेलं आहे. तर याबाबतचा जो निर्णय आहे तो नुकतीच पार पडलेली 47वी जीएसटी परिषदेची बैठक जी झालेली आहे त्या परिषदेमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या परिषदेचे अध्यक्ष म्हणजेच 47व्या जीएसटी परिषदेचे अध्यक्षपद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भूषवलं होतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पहिल्या AI इन डिफेन्स प्रदर्शनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? तर पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन डिफेन्स या प्रदर्शनाचं आयोजन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली याचं योग्य उत्तर आहे. तर पहिला संरक्षण क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंवाद आणि पहिलं प्रदर्शन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याचं आयोजन भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलं होतं. तर AI इन डिफेन्स म्हणजे काय? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन डिफेन्स असं याचा फुल फॉर्म होतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 75 नवीन विकसित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोडक्ट देखील लॉन्च केलेले आहेत. तर हे सर्व मुद्दे या परिसंवादाच्या आणि प्रदर्शनाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या भारतीय धावपटूने वयाच्या 94व्या वर्षी जागतिक मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे? तर भारताच्या भागवानी देवी डागर यांनी वयाच्या 94व्या वर्षी जागतिक मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 भागवानी देवी डागर याचं योग्य उत्तर आहे. तर भारतातील 94 वर्षीय धावपटू आहेत भागवानी देवी डागर आणि यांनी 29 जून ते 10 जुलै दरम्यान फिनलँडमधील टेम्पेरे या ठिकाणी झालेल्या जागतिक मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटरच्या शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी 24.74 सेकंद वेळेसह सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि त्याचबरोबर शॉर्टपुटमध्ये देखील भागवानी देवी डागर यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. अशा प्रकारे त्या 94 वर्षीय धावपटू आहेत ज्यांनी भारतासाठी नुकतंच सुवर्ण पदक आणि कांस्य पदक या स्पर्धेमध्ये जिंकलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जपानच्या संसदीय निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षानं विजय मिळवला आहे? तर जपानच्या संसदीय निवडणुकीमध्ये नुकताच लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी हा पक्ष निवडून आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी याचं योग्य उत्तर आहे. तर जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि कोमेटो या पक्षांच्या युतीनं 248 जागांपैकी 146 जागा जिंकलेल्या आहेत. आणि नुकतंच जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची प्रचाराच्या कार्यक्रमादरम्यान गोळ्या झाडून हत्या झाली होती आणि त्यांच्या हत्येच्या नंतर 2 दिवसांनी ही निवडणूक झालेली आहे.
त्यामध्ये शिंझो आबे यांचा जो पक्ष आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी, याच पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी जपानचा उल्लेख आलेला आहे, तर जपानची राजधानी आहे टोकियो आणि पंतप्रधान आहेत किशिदा फुमिओ, हे आपण लक्षात ठेवणार आहात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्टार अलायन्स या जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीची जगातील पहिली इंटरमॉडल पार्टनर कंपनी कोणती आहे? तर स्टार अलायन्स या जगामधील सर्वात मोठ्या विमान कंपनीची जगातील पहिली इंटरमॉडल पार्टनर कंपनी जी आहे ती म्हणजे ड्यूशबान. पर्याय क्रमांक पहिला ड्यूशबान याचं योग्य उत्तर आहे. तर स्टार अलायन्स ही विमान कंपनी आणि ड्यूशबान ही रेल्वे कंपनी यांनी सहयोग करार केलेला आहे. या करारामुळे डीबी म्हणजेच ड्यूशबान आणि स्टार अलायन्स हे प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून एकात्मिक आंतरराष्ट्रीय विमान आणि ट्रेन प्रवास बुक करण्याची परवानगी देणार आहेत आणि त्यानंतर ग्राहकांना सीट आरक्षणासह फ्लाईट आणि ट्रेन प्रवासासाठी एकत्रित तिकीट मिळणार आहे. अशा प्रकारचा हा करार आहे. तर हा करार आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि स्टार अलायन्स जी आहे ती जगातली सर्वात मोठी जागतिक विमान कंपनी आहे, जी 14 मे 1997 ला स्थापित झालेली आहे आणि तिचे CEO जेफ्री गोह हे आहेत आणि तिचं मुख्यालय जे आहे ते फ्रँकफर्ट एम मेन जर्मनी या ठिकाणी आहे. आणि ड्यूशबान जी कंपनी आहे ती देखील जर्मनीची राष्ट्रीय रेल्वे कंपनी आहे. आणि यानंतर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, मीनाक्षी लेखी यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचं स्मरण करणाऱ्या गुजराती भाषेतील कोणत्या पुस्तकाचं लोकार्पण केलं आहे? तर याचं उत्तर आहे स्वाधीनता संग्राम ना सुरवीरो. दुसरा प्रश्न आहे, मार्केट रिसर्च सोसायटी ऑफ इंडियानं नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली? तर याचं उत्तर आहे मनीष मखिजानी. तिसरा प्रश्न आहे, खान मंत्रालय जुलै 2022 मध्ये खान आणि खनिजांवरील कितवी राष्ट्रीय परिषद आयोजित करणार आहे? तर याचं उत्तर आहे 6वी. चौथा प्रश्न आहे, संरक्षण कर्मचाऱ्यांचे पगार खाते व्यवस्थापित करण्यासाठी कोणत्या बँकेनं भारतीय हवाई दलासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचं उत्तर आहे ऍक्सिस बँक. आणि पाचवा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले जॉस एडुआर्डो डॉस सॅन्टोस कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? तर याचं उत्तर आहे अँगोला. याबरोबर वन लाइनर प्रश्न संपलेले आहेत आणि आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, महाराष्ट्रामध्ये कोणता पीक विमा पॅटर्न राबविण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे? तर याचं उत्तर आहे बीड पॅटर्न. दुसरा प्रश्न होता, कोणत्या भारतीय नेमबाजाने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे अर्जुन बबुता. तिसरा प्रश्न होता, वयाच्या 81व्या वर्षी कोणी भारतासाठी वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये 2 पदकं जिंकली? तर याचं उत्तर होतं MJ जॅकब. चौथा प्रश्न होता, जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर होतं 11 जुलै. पाचवा प्रश्न होता, नोकिया ही कंपनी नेटवर्क रोबोटिक्स मध्ये नोकिया सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या ठिकाणी स्थापन करणार आहे? तर याचं उत्तर होतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू. सहावा प्रश्न होता, भारतीय अंतराळ संपत्तीचं रक्षण करण्यासाठी IS-4OM सुविधेचं उद्घाटन कोणी केलं? तर याचं उत्तर होतं डॉक्टर जितेंद्र सिंग. सातवा प्रश्न होता, कर्करोगास कारणीभूत जीन्स ओळखणारं साधन कोणत्या संस्थेनं विकसित केलं? तर याचं उत्तर होतं IIT मद्रास. आठवा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या नवीन विमान कंपनीला उड्डाणासाठी DGCA कडून मंजुरी मिळाली? तर याचं उत्तर होतं आकाशा एअरलाइन. नववा प्रश्न होता, संसदेच्या इमारतीवर राष्ट्रीय बोधचिन्हाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर याचं उत्तर होतं नरेंद्र मोदी. आणि 10वा प्रश्न होता, भारतीय इंटरनेटचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे? तर याचं उत्तर होतं BK सिंगल. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले कालचे प्रश्न आणि आता आपण कालचा सराव प्रश्न जो होता त्याचं उत्तर पाहूया. कालचा सराव प्रश्न होता, IS-4OM म्हणजेच याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इस्रो सिस्टम फॉर सेफ अँड सस्टेनेबल ऑपरेशन. तर याचं उत्तर सर्वच विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांचं अभिनंदन. आणि आता आपण आजचा सराव प्रश्न पाहूया. आजचा सराव प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या जागतिक लोकसंख्या शक्यता अहवाल 2022 बद्दल तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि यासाठीचे विधान जे आहे ते पहिलं विधान आहे, 2050 मध्ये चीनचा लोकसंख्या वाढीचा वेग कमी झालेला असेल. आणि दुसरं विधान आहे, 2050 या वर्षामध्ये भारताच्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी झालेला असेल. तर यातला योग्य पर्याय जो आहे तो खालील पर्यायामधून ओळखायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि याचबरोबर आपल्या आजच्या व्हिडिओचे प्रश्न संपलेले आहेत आणि आता आपण आपल्या PDF बद्दल माहिती घेऊया. आपल्या ज्या PDF आहेत त्या एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या PDF तयार आहेत. ज्यांना खरेदी करायचे असतील त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.